नमस्कार. आज आपण इथे 38 साईजचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे. इथे मी अस्तर 1 मीटर घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे. आता आपल्याला इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून घ्यायचे आहे. इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवलेला आहे. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते. पहिल्यांदा खालच्या साईडून कापड सरळ करून घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्ण उंचीचे माप टाकून घ्यायचे. इथे पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन मी इथे 14.5 इंचावर माप टाकून घेते. त्याच्यानंतर इथे शोल्डरची माप टाकायची आहे. शोल्डर इथून मी 5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याची उंची 5.5 इंच. इथे मी छातीचे माप टाकून घेते. तर छाती 38 इंच आहे. 38चा चौथा 9.5 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी. आता इथे आपल्याला कमरेचे माप टाकून घ्यायचे आहे. तर कमर आहे 31 इंच. 31चा चौथा 7.5 इंच अधिक टक्ससाठी 1 इंच घ्यायचे आणि शिलाईसाठी 2 इंच. इथून मी मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. इथून मी गळ्याची रुंदी 2.25 इंच ठेवलेली आहे आणि शोल्डरच्या साईडून गळ्याच्या साईडला 0.5 इंच डाऊन करून घ्यायचे शोल्डर. गळ्याची उंची मी 9 इंच ठेवलेली आहे. तयार 9 इंच आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन 9.5 इंचावर उंचीचे माप टाकलेले आहे आणि गळ्याची रुंदी 3.5 इंच ठेवलेली आहे. इथे मी गळ्याची गोलाई देऊन घेतली. आता इथे मी टक्ससाठी माप टाकून घेते. तर टक्सची रुंदी मी 4.5 इंच ठेवलेली आहे आणि उंची 5 इंच. इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता इथे मी कटिंग करून घेते आणि कटिंग झालेला पार्ट आहे तो आहे तसाच ठेवून पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे. इथे मी ओपन साईड अस्तरची ओपन साईड आपल्या साईडला ठेवून घेतलेली आहे. आता आपण इथे जे कटिंग झालेले पार्ट पाठीमागच्या साईडचा आहे ते ठेवून साईडून चॉकने ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचे. शोल्डर 5 इंच होती आणि मुंड्याची उंची 5.5 इंच. आतल्या साईडून 0.5 इंच घेऊन गोलाई देऊन घ्यायची पुढच्या भागासाठी. गळ्याची रुंदी इथे मी 2.25 इंच ठेवलेली होती. पुढच्या गळ्याची उंची मी इथे 6.5 इंच ठेवलेली आहे आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच. इथून मी 1.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. आता इथे मी योगपट्टीसाठी माप टाकून घेते. तर योगपट्टीची पुढच्या साईडून मी 3 इंच घेतलेले आहे आणि फिटिंगच्या साईडून 2.5 इंच. इथून मी अर्धा इंच वरच्या साईडला घेऊन गोलाई देऊन घेते. कटोरीची रुंदी मी इथे 5.5 इंच ठेवलेली आहे आणि मुंड्याच्या आतल्या साईडून 2 इंच घ्यायचे आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. योगपट्टी इथून मी 1 इंच खालच्या साईडला जास्त घेतलेली आहे शिलाईसाठी. इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता इथे मी कटिंग करून घेते.
इथे मी स्लीवसाठी माप टाकून घेते, तर डबल फोल्ड करून ठेवलेले आहे. स्लीवची उंची आहे 9 इंच, तर 1 इंच जास्त घेऊन मी इथे 10 इंचावर माप टाकून घेते. इथून मी 1 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे त्याचे गोलाईचे मापून, गोलाई मुंडेची गोलाई आहे ती मापून घ्यायची. इथे 11 इंच आलेले आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी घ्यायचे, म्हणजे 10.5 इंचाचे आपले स्लीव्स तयार पाहिजेत. खालच्या साईडून मी स्लीवचे मुंड्याची स्लीवचे जे फिटिंगचे माप आहे ते टाकून घेतलेले आहे. स्लीवसाठी मी वरच्या साईडून 3.5 इंच खालच्या साईडला घेतलेले आहे. इथे मी कटिंग करून घेतलेले आहे, तो कापड ठेवून साईडला वाढवून घेते. इथे मी पिन लावून घेते. इथून मी 11 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि इथून 2 इंच. शिलाई करून घेतल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचे. आता इथे मी कटोरी कशी वाढवायची ती तुम्हाला दाखवते. कटोरी जी आपली कटिंग करून घेतलेली आहे ती क्रॉसमध्ये आहे तशीच ठेवून घ्यायची आणि ड्रॉ करून घ्यायचं साईडून. त्याच्यानंतर आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. इकडून मी 1.5 इंच वाढवलेले आहे आणि इकडच्या साईडून अर्धा इंच. इथून मी 1.5 इंच वाढवून घेते खालच्या साईडून. दोन्ही साईडून 1.5 इंच वाढवून घ्यायचे आणि गोलाई देऊन घ्यायची. आता आपल्याला इथे कटोरीचा मध्य काढायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच जास्त घ्यायचे आणि वरच्या साईडला पण 1.5 इंच जास्त घ्यायचे टक्ससाठी. त्याच्यानंतर दोन्ही साईडून लाईन देऊन घ्यायची आणि टक्ससाठी 1.5 इंच जास्त, टक्ससाठी 1.5 इंच माप देऊन टाकायचे. दोन्ही साईडून माप टाकायचे. एकदम सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची. आता इथे मी ब्लाऊज पीस आहे तो फोल्ड करून ठेवलेला आहे आणि आपले जे कटिंग केलेले आहे अस्तरचे ते ठेवून घेतलेले आहे. इथे टक्सच्या साईडला कटोरीच्या कापड कमी पडतो, त्याच्यासाठी एक्स्ट्रा जोडून घ्यायची जरूरत नाही आहे. कटोरीसाठी जो कमी पडतो तो ती साईड टक्समध्ये जाईल. इथे ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता इथे तुम्हाला मी दाखवते स्टिचिंग कसे करायचे ब्लाऊजचे. इथे मी पहिल्यांदा कटोरी जोडून घेणार आहे. साईडून शिलाई करून घ्यायची.
इथे अस्तरचे जे कटिंग आहे ते ब्लाऊज पीसच्या उलट्या साईडला ठेवून शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कापड राहतो त्या साईडून ते कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला इथे अस्तरचे जे सर्व कटिंग आहे ते ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी योगपट्टी जोडून घेतलेली आहे आणि अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची. पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची, त्याच्यानंतर सरळ बाजूने अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घेते. आता इथे मी स्लीव्ज जोडून घेते. स्लीव्ज मी सरळ बाजूने ठेवून घेतलेले आहे आणि अस्तर जे आहे, अस्तरचे जे कटिंग केलेले आहे ते उलट्या साईडून ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर मी इथे खालच्या साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने शिलाई करून घेते. त्याच्यानंतर इथे मी अस्तरवरती शिलाई टाकून घेते. आता इथे मी स्लीव्ज सरळ बाजूने करून वरच्या साईडून शिलाई देऊन घेते. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथे मी पाठीमागच्या भागावरती अस्तर ठेवून शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे मी टक्स टाकून घेते. त्याच्यानंतर इथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. कमरपट्टी इथे मी अस्तरची 1.5 इंचाची कटिंग करून घेतलेली आहे आणि साईडून काठ मोडून घ्यायचे. त्याच्यानंतर पाठीमागच्या पार्टावर मी सरळ बाजूने अस्तरची पट्टी पहिल्यांदा जोडून घेते आणि जिथे आपल्या टक्स येते तिथे छोटीशी प्लेट देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते. आता इथे मी वरच्या साईडून शिलाई देऊन घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडला मोडून रनिंग शिलाई देऊन घ्यायची. आता इथे मी कटोरी तयार करून घेते.
आता आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत दोन्ही कटोऱ्या. तुम्ही बघू शकता छान आलेली आहे कटोरी. इथे मी दोन्ही साईडच्या कटोरी जोडून घेऊन डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. इथे आपल्याला एकदा चेक करायचे की दोन्ही साईडचे पार्ट बरोबर आहेत की नाही. एक जास्त असेल तर जिथे आपण टक्स देऊन घेतो कटोरीला तिथून एक दाब देऊन घ्यायचा, जेवढे जास्त असेल तेवढे मापाने. त्याच्यानंतर एकदा चेक करून घ्यायचे बरोबर आहेत की नाही. इथे माझे दोन्ही पार्ट बरोबर आलेले आहेत. आता इथे मी योगपट्टी जोडून घेते. इथे मी डबल शिलाई देऊन घेते योगपट्टीवरती. त्याच्यानंतर आपल्याला इथे आयपट्टी आणि हुकपट्टी लावून घ्यायची आहे. इथे मी हुकपट्टीसाठी 1.5 इंचाची अस्तरची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. पहिल्यांदा सरळ बाजूने ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची आणि आतल्या साईडला पलटवून शिलाई देऊन घ्यायची. आता इथे मी आयची पट्टी जोडून घेते. तर त्याच्यासाठी मी 2.5 इंचाचा कापड आणि अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कापड जोडून घेतलेला आहे. आणि ही पट्टी आपल्याला उलट्या साईडून पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर सरळ बाजूनी शिलाई टाकून घ्यायची. इथे मी अजून एक दाब देऊन घेतलेला आहे. आता इथे आपल्याला चेक करायचे आहे की दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही. बराबर ठेवून घ्यायचे. आणि जर वरच्या साईडून जास्त होत असेल तर जेवढे जास्त होईल तेवढं कट करून टाकायचे गळ्याच्या साईडून. आता इथे मी दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून घेतलेले आहेत. आणि इथे मी आता पाठीमागचा जो पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे ते डबल फोल्ड करून ठेवायचा. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड असतो तो कटिंग करून घ्यायचा. त्याच्यामुळे आपले ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते, कमी जास्त होत नाही. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. तर शोल्डर आधी सरळ बाजूनी जोडून घ्यायचे. 1/2 इंचापेक्षा आपण कमी शिलाई घ्यायची, जास्त नाही घ्यायची. त्याच्यानंतर उलट्या साईडून 1/2 इंचाची शिलाई टाकून घ्यायची. इथे मी दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत.
आता इथे मी स्लीव्ज जोडून घेते. स्लीवसाठी अर्धा इंचाची शिलाई घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला इथे स्लीव जोडून घ्यायचे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. आता इथे मी तुम्हाला दाखवते जी बॉर्डर ब्लाऊज पीसला असते ती कटिंग करून घेतलेली आहे ते कशी लावून घ्यायची ते. तर इथे मी बॉर्डरचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि ब्लाऊजची आपल्या जी स्लीवची फिटिंग आहे ते किती आहे ते चेक करून घ्यायचे. त्याच्या हिशोबाने आपल्याला इथे बॉर्डर जोडून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही स्लीव्जवर जी बॉर्डर आहे ती जोडून घेतलेली आहे. आता इथे मी गळ्याला पायपिंग करून घेतलेली आहे. छान झालेली आहे पायपिंग. आता इथे मी ब्लाऊज फिटिंग करून घेते. तर ब्लाऊजचे माप आहे ते टाकून घ्यायचे आहे. कमरेच्या साईडून 1.5 इंच आणि चेस्टच्या साईडला 9.5 इंच आणि स्लीवच्या स्लीवचे फिटिंग 5 इंच घेतलेले आहे. दंडगेर 10 इंच होता. पहिल्यांदा आपण जी फिटिंगचे माप टाकलेले आहे तिथून शिलाई टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला जे बगलच्या साईडला जो एक्स्ट्राचा कापड असतो त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आणि बगलच्या साईडून अर्धा इंच आतल्या साईडला मोडून घ्यायचे आणि वरती शिलाई टाकून घ्यायची. त्याच्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग छान वाटते. इथे मी ब्लाऊजची फिटिंग करून झालेली आहे. ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे शिवून. तुम्ही बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि जास्तीत जास्त 20 मिनटं लागतात ब्लाऊज शिवायला. छान झालेला आहे ब्लाऊज.